केलेला आहे. मला आपल्याला सांगावंच वाटतं की या ठिकाणी येऊन गावामध्ये येऊन जर सभा घेतली तर तुमच्याकडून या ठिकाणी बऱ्याच जणांना सांगण्यात येणार आहे की या ठिकाणी हा उमेदवार आला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा चिन्ह आहे मशाल, इथे येऊन तो आपल्या सर्वांना मतं मागून गेलेला आहे. एवढं जरी मी या ठिकाणी जर केलं तर खरोखर मी या निवडणुकीला उभा राहायला पात्र आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि निशाणी आहे या ठिकाणी आपण जर बघितलं मशाल चिन्हावरती मी लढतो. उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला सर्वांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल माहिती मिळाली. तो माणूस कसा आहे, त्यांचा मृदू स्वभाव, त्यांना सर्वांची असणारी प्रेम भावना कशी आहे हे सर्वांनाच या ठिकाणी कळलेली आहे. मला इथं सांगावं असं वाटतं की ते मुख्यमंत्री झाल्यामुळेच आपल्या या मतदारसंघाला मंत्रीपद मिळालेलं आहे. कारण 40 आमदार असताना सुद्धा काँग्रेस पक्षाचा मंत्री करण्याचं या ठिकाणी किमिया संजय राऊत साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील यांनी केलेली आहे. खरोखर जर बघितलं या मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची सत्ता यावी असं प्रामाणिकपणे ज्यांना वाटत होतं अशांची संख्या महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे. कारण मराठी माणसाला वाचवण्याचं काम या ठिकाणी ठाकरे कुटुंबानं मुंबईमध्ये केलेलं आहे. थोडक्यामध्ये त्यांची सत्ता येता राहिली कारण पैशाचं राजकारण आता गढूळ राजकारण या ठिकाणी आलेलं आहे. काय पण करायची सत्ता मिळवायचं असं धोरण काहींनी राबवलेलं आहे. परंतु मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की उद्धव ठाकरे साहेबांच्या सारखा कणखरपणा असणारा नेता या ठिकाणी अजूनही आहे. राजसाहेब ठाकरे असतील आणि क्रांतिसिंह नाना पाटलांचे विचार घेऊन मी या ठिकाणी आपल्या या समोर निवडणुकीला उभा आहे. ज्यांना वाटत असेल की खरोखरच या ठिकाणी मुंबईवरती ठाकरेंची सत्ता आली पाहिजे, भगवा फडकला पाहिजे, परंतु तो भगवा फडकला नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला संधी मी माझ्या रूपाने दिलेली आहे. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार मी अख्तर अलाउद्दीन पिरजादी या ठिकाणी मशाल घेऊन उभा आहे. क्रांतिकारकांचा हा परिसर आहे. आपली भूमी ही क्रांतिकारकांची आहे. 1942 साली ज्या वेळेला महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जाओ म्हणून हाक दिली होती, आंदोलन संबंध देशामध्ये छेडलं गेलं होतं. त्या क्रांतीची ठिणगी आपल्या परिसरामध्ये पडली आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीची चळवळ उभा राहिली आणि इंग्रजांना सळो की पळो करण्याचं काम या ठिकाणी आपल्या परिसराने केलेलं आहे. त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटलांचे विचार घेऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कणखर बाणा घेऊन मी या ठिकाणी निडरपणे आपल्या समोर या निवडणुकीला सामोरं जात आहे. मला एवढंच सांगायचं आहे, आपल्याला पक्षनिष्ठा असेल, पक्षाविषयी काही आदर असेल तर जिल्हा परिषदेच्या जागेसाठी तुम्ही निश्चितपणानं पक्षनिष्ठा बाळगण्याला काही हरकत नाही. पक्षाचं मतदान जिल्हा परिषदेच्या सीटला तुम्ही करावं आणि राहिलेलं जे मतदान आहे ते मतदान तुम्ही मला उद्धव बाळासाहेब ठाकरे या त्यांच्या चिन्हावरती मशाल चिन्हावरती करून अख्तर पिरजादे यांना निवडून देऊन तुमची सेवा करण्याची संधी द्यावी हे सांगण्याकरता मी इथं आलेलो आहे. खरोखरच मला समाजकार्याची आवड आहे. मी अनेक आंदोलनं केली होती. या ठिकाणी जर बघितलं तर गेल्या 3 महिन्यापाठीमाग पलूसहून निघणारी नाशिक बस असेल, पलूसहून निघणारी औरंगाबाद बस असेल, पलूस नाशिक त्याचबरोबर पलूस नांदेड बस असेल, या मी चालू केल्या होत्या. माझ्या नावचं पत्र या ठिकाणी विभाग नियंत्रकांनी सांगलीच्या माझ्या नावचं पत्र दिलं होतं आणि या बसेस आपल्या गावातून जात नव्हत्या. मी चालू केलेल्या आहेत. काही कारणास्तव या 2-3 महिन्यापासून त्या बंद आहेत. परंतु वल्लभनगर कवठे मंकाळी ही बस सुद्धा मीच चालू केली होती. जवळजवळ 8 ते 10 बसेस मी निवडून आल्यानंतर 3 महिन्याच्या आत चालू करणार आहे असं आश्वासन मी या ठिकाणी आपल्याला देतो. जर बसेस चालू केल्या नाही तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी या ठिकाणी तयार आहे. खरोखरच समाजकार्याची आवड घेऊन मी आपल्या समोर मत मागायला इथं आलेलो आहे. माझं चिन्ह आहे मशाल. मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही मला प्रचंड मताने निवडून द्यावं असं सांगण्यासाठीच मी इथं आलेलो आहे. खरोखरच जर बघितलं तर या ठिकाणी आपण एक चांगल्या गावामध्ये राहतो. गावचे नागरिक आपण सगळं शेतकरी कुटुंबामध्ये राहतो. इथं जर बघितलं तर आमची शेती सुद्धा बुर्ली हद्दीमध्ये आहे. ज्या वेळेला जिथं सावंतपूरची हद्द संपते, ज्या वेळेला आपण नळभाग बघितला, नळभागाच्या कॅनलच्या पलीकडे जर गेलो तर दिवंगत झालेले एनकू अण्णाचा मुलगा माणिक दादा सावंत असेल
त्याची बाग जनार्दन सावंतांची बाग इथं संपते किंवा मधल्या मळ्यामध्ये भगवान सावंत असतील, भानू सावंत असेल, अशोक सावंत असेल, त्यांचं शेत संपल्या आमची शेती तिथं चालू होते. त्यामुळे मी पण शेतकरी कुटुंबातला आहे. या ठिकाणी एका शिक्षकाचा मुलगा आहे. माझे सासरे या देशासाठी 40 वर्ष सासऱ्यांनी वेचलेले आहेत. जवळजवळ 16 हेलिकॉप्टर आणि 1 लढाऊ विमान घेऊन त्यांनी या देशाची सेवा केलेली आहे. अनेक युद्धामध्ये 4 युद्धामध्ये त्यांनी देशासाठी त्यांनी या ठिकाणी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. आज ते प्रचाराला आले होते. माझी सासरवाडी कुपवाड आहे, परंतु वय वर्ष 85 असताना त्या माणसानं माझा प्रचार करावा हे मला काही योग्य वाटलं नाही. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्ही आला, तुमचे आशीर्वाद मला द्या आणि निवडून येण्यासाठी मला माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, हेच मी या ठिकाणी सांगायला आलेलो आहे.